शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन त्याचबरोबर इतर देय भत्त्यासंदर्भात निवृत्ती वेतनासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन आदेश वित्त विभागाने निर्गमित केलेला आहे। काय आहे तो शासन आदेश आणि या शासन आदेशाच्या अनुषंगानं शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। स्क्रीनवर पाहताय राज्यातील सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असं पूरक विवरणपत्र, त्याचबरोबर 25-26 मधील फेब्रुवारी मार्च 2026 पगार पेन्शन, त्याचबरोबर इतर देय भत्ते जे आहेत ते अनुदान वितरण करण्यासंदर्भातलं महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेले आहेत। आपल्या यूट्यूब चॅनलला अनेक पेन्शनधारकांच्या, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या वाढीव महागाई भत्त्यासंदर्भात कमेंट्स प्राप्त होत होत्या। या संदर्भात राज्यातील पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये हा जो महागाई भत्ता जो आहे तो त्यांच्या पेन्शनमध्ये मिळालेला नाही, कारण GR जो आहे तो 25 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित झालेला होता आणि या अनुषंगानं फेब्रुवारी 2026ची पेन्शन देयके जे आहेत ती याच्या अगोदरच निर्गमित झाल्यामुळं आणि या संदर्भातल्या पेपत्रकाच्या ज्या सूचना आहेत त्या अगोदरच निर्गमित झाल्यामुळं पेन्शनधारकांना, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना फेब्रुवारी महिन्यामध्ये मिळणारा जो वाढीव 3% महागाई भत्ता जो आहे तो मिळालेला नव्हता। तो महागाई भत्ता आता मार्च पगार पेन्शनमध्ये त्यांना मिळणार आहे। जुलै ते ऑक्टोबर 2025ची महागाई भत्ता थकबाकी, त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातली महागाई भत्ता थकबाकी पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शनमध्ये मिळणार आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या 4 महिन्याच्या थकबाकी बरोबर त्यांनासुद्धा ही थकबाकी मार्चमध्ये मिळणार आहे आणि या अनुषंगानं फेब्रुवारी मार्च 2026 रोजी 26च्या संदर्भातला जो अनुदान निधी वितरण करण्यासंदर्भातला हा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। वेतन, निवृत्ती वेतन विषयक खर्च, त्याचबरोबर इतर ज्या अनुदान विषयक बाबी आहेत त्या संदर्भातली अनुदान निधी वितरण करण्यासंदर्भातला शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांचा वाढीव महागाई भत्ता थकबाकी आणि मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शन जो आहे तो त्यांना विहित वेळेत होणार आहे। या संदर्भातला जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात आलेला आहे आणि ज्या कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचं फेब्रुवारी 2026ला जो वाढीव महागाई भत्ता जो मिळालेला नाही तो त्यांना मार्च पेड इन एप्रिल पगार पेन्शनसोबत 4 महिन्याच्या वाढीव थकबाकीसोबत मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च पगार पेन्शनसोबत वाढीव महागाई भत्ता थकबाकी, ज्या कर्मचाऱ्यांना, पेन्शनधारकांना महागाई भत्ता थकबाकी फेब्रुवारीचा वाढीव महागाई भत्ता जो आहे तो मिळालेला नाही तो मार्च पगार पेन्शनसोबत मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।